ब्रिटिशकालीन 125 वर्षापूर्वीचा एल्फिन्स्टन ब्रिज जो आहे याचं रात्रीपासून तोडक कामाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे त्या ब्रिजवरून जाणारी जी वाहतूक आहे ही इतरत्र वळवण्यात आलेली आहे। मी आता करी रोडच्या ब्रिजवरती आहे। करी रोडचा ब्रिज जो आहे हा आता वन वे करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलात तर ही वाहतूक वळवण्यात आली असल्यामुळे करी रोड ब्रिजवरती या ठिकाणी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलात तर सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत हा जो मार्ग आहे हा वन वे करण्यात आलेला आहे। एल्फिन्स्टन ब्रिज त्यामुळे करी रोड ब्रिजवरील वाहतूक वन वे करण्यात आली असून परेल पूर्वेकडील प्रभादेवी व लोअर परेलकडे जाणाऱ्या वाहनांसाठी करी रोड ब्रिजचा वापर हा चालू ठेवलेला आहे। सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत हा करी रोड ब्रिज वन वे करण्यात आला असून रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ह्या ब्रिजवरली दोन्ही लाईन ज्या आहेत ह्या चालू ठेवण्यात येणार आहेत। पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि जाणाऱ्या वाहनाकरिता दादर पूर्वकडून पश्चिमकडे व दादर मार्केटकडे जाणारी वाहनं हे टिळक ब्रिजचा वापर करणार आहेत। तर परेल भायखळा पूर्व प्रभादेवी वरळी कोस्टल रोड सी लिंकच्या दिशेने जाणारी वाहनं चिंचपोकळी ब्रिजचा वापर करणार आहेत। पश्चिमेकडून पूर्वेला जाणारे वाहनाकरिता दादर पश्चिमकडून दादर पूर्वेकडे जाणारी वाहनं टिळक ब्रिजचा वापर करणार आहेत। तर प्रभादेवी लोअर परेल पश्चिमेकडील परेलला टाटा रुग्णालय केईएम रुग्णालयाकडे जाण्यासाठी सुद्धा दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत करी रोडचा वापर करण्यात येणार आहे। एकंदरीतच जर ह्या सर्व जी वाहतूक जी आहे ही वळवण्यात आली असल्यामुळे प्रत्येक ठिकाणावरती जे आहे आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करत असताना वाहनधारकांना पाहायला मिळत आहे। ही जी वाहतूक यासाठी जे वाहतूक पोलीस जे आहेत हे जाग्यावरती थांबलेले आहेत। अनेक या परिसरातले जे मार्ग आहेत हे सुद्धा नो पार्किंग झोन म्हणून सुद्धा वाहतूक पोलिसांनी डिक्लेअर केलेले आहेत। त्यामुळे वाहनधारकांनी सुद्धा आपला वाहन घेऊन बाहेर पडत असताना निश्चित वाहतूक नियमांचं पालन करावं असं आव्हान सुद्धा करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह विजय गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।